नमस्कार. मी आज माझं पहिलं यूट्यूब चॅनल सुरुवात करत आहे, ज्याचं नाव मी ठेवलं आहे समाजकारण ते राजकारण. खरं तर समाजकारण मी थोडंसं केलेलं आहे, वडिलांच्या याच्यापासून थोडं-थोडं बघत आलो. पण राजकारण मी ऐकण्याची मला खूप आवड आहे, वाचण्याची खूप आवड आहे राजकारणातली. पण मी राजकारणामध्ये कधीच पडलो नाही. माझा दूर-दूर खरं तर माझा त्याच्याशी संबंध नाही. पण मी हल्ली जे काही चाललं आहे, पूर्वीचं समाजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये पूर्वी काय होतं, काय होईल आत्ताच्या काळामध्ये काय व्हायला पाहिजे, हे सगळं म्हणजे मला मांडावसं वाटतं. म्हणजे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मला वाटतं असं नाही, जे प्रयत्न करतोय, की हे असं व्हायला पाहिजे. पूर्वी असं होतं, आता हे असं झालं तर लोकांचा फायदा होईल, लोकांना उपयोग होईल त्याचा. खरं तर हे व्हिडिओ वगैरे मी आपले माननीय भाऊ तोरसेकर साहेब, सुशील कुलकर्णी साहेब, प्रभाकर सूर्यवंशी, आता आलेले जोगळेकर साहेब आणि आपले प्रकाश महाजन यांचे प्रत्येक व्हिडिओ मी बघतो, त्याच्यावर विचार करतो आणि मग असं म्हणजे मला वाटायला लागलं, की आपण पण ह्यावर काहीतरी बोलू, काय घडायला पाहिजे. तर कृपया आपल्याला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर खरं तर भाऊ तोरसेकरना मी फक्त ह्या व्हिडिओवर बघितलेलं आहे. मी त्यांना कधीही भेटलो नाही. पण त्यांची कीर्ती ऐकून माहिती आहे. कारण मी पूर्वी वांद्रे पूर्व इथे राहत होतो. अगदी कलानगरच्या अपोजिट माझी कॉलनी होती. म्हणजे कॉलनी आजही आहे, मी नाही आहे तिकडे. पण तेव्हा भाऊ साहेबांचं नाव मी माझ्या वडिलांकडनं तुरळक असं पूर्वी कधी ऐकलं होतं लहान असताना. आणि आमच्या अगदी बिल्डिंगच्या पाठी बांबार्डेकर म्हणून राहत होते. तर तेही मार्मिकमध्ये आर्टिस्ट वगैरे होते. तर तेव्हापासून मार्मिक वगैरे ही गोष्ट सगळी आम्हाला माहिती आहे. आमच्या घरी दर आठवड्याला मार्मिक यायचा, वडील आणायचे मार्मिक. त्या लोकसत्तेबरोबर वगैरे यायचं. तर तेव्हापासून भाऊ तोरसेकर माझ्या म्हणजे चांगले माहितीत आहेत. आता खरं तर मी त्यांना कधीच बघितलेलं नाही. पण माझ्यासाठी हे सर्वच, त्यात मुख्य म्हणजे भाऊ तोरसेकर हे द्रोणाचार्यासारखे आहेत. जसं एकलव्याने द्रोणाचार्यांना पाहिलं नव्हतं, पण त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी केली होती. तर मी म्हणजे भाऊ तोरसेकर साहेबांना मी आपला द्रोणाचार्य मानतो. आता मी एकलव्य ठरीन की नाही हे माहिती नाही मला. परंतु आणि वास्तविकता कॅमेरावर आयुष्यात प्रथमच मी बोलतोय, त्यामुळे थोडंसं गडबडायला होणं वगैरे सर्व होणं हे आहे. तर कृपया मला तेवढं समजून घ्या. हळूहळू माझ्या सुधारणा होईल. माझी मतं तुम्हाला पटली तर लाईक करा. खरं तर समाजकारण हे पूर्वीपासून म्हटलं जातं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समाजकारण महाराजांनी सुरुवातीला समाजकारण केलं. मग हळूहळू ते राजकारण जसं जसं समाजकार्य व्यापक होत गेलं तसं तसं ते राजकारणाची त्याला हे मिळत गेली. समाजकारण जेव्हा व्यापक बनतं तेव्हा त्यात येणाऱ्या अडचणी, त्रुटी किंवा कायमस्वरूपी त्यात बदल घडवणे हे राजकारण राजकारण केल्याने शक्य होतं आणि लोकांचा त्यात खूपसा लाभ होतो. फायदा नाही म्हटलं तरी लाभ होतो. त्याला राजकारणाची जोड लागते. आपले वीर सावरकर साहेब पण म्हणालेले, की जर समाजकारण तलवार असेल तर राजकारण ढाल आहे. एकामेकाशिवाय ते चालू शकत नाही. ते अगदी बरोबर आहे. आता आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा समाजकारण सुरू केलं तेव्हा त्यांनी सर्व लोकांना सोबत घेतलं. हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्त्रियांना त्यांचा हक्क दिला. शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला दिला. बरं, त्यांनी जाती धर्म अजिबात जवळ केलं नाही. त्यांच्या
सैन्यामध्ये सगळे जाती, सगळ्या धर्माची लोकं होती. तळागाळातली लोकं होती. त्यांनी कधीही त्यामध्ये राजकारण आणलं नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानात 8 पैकी 7 ब्राह्मण होते. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही, की हे ब्राह्मण आहेत, माझे मराठे नाही आहेत का वगैरे, असं कधीच नाही. त्यांना माहिती होतं, की कोण कसं आहे, कोणाला काय हे पद दिलं पाहिजे. आता जो ब्राह्मणांचा दुस्वास होत आहे, तो अगदी चुकीचा आहे. काय त्यांनी आपलं घोडं मारलंय? हां, उगाचच आपलं त्यांच्याशी. मी स्वतः एक मराठा आहे, पण मला असं कधीच वाटलं नाही, की तो ब्राह्मण आहे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, हे, किंवा तो अमक्या जातीचा आहे. अजिबात मला कधी वाटलं नाही, वाटतही नाही. तर तसा जर विचार शिवाजी महाराजांनी केला असता, तर त्यांनी एवढे ब्राह्मण त्यांच्या अष्टप्रधानात घेतले नसते. त्यांना पण काहीतरी माहिती होतं ना, विचार केला होता त्यांनी. आता जे ब्राह्मणांवर उगाचच काहीतरी आगपाखड करणं वगैरे, हे योग्य वाटत नाही. नंतर हळूहळू समाजकारण बदलत गेलं. समाजकारणाचं रूपांतर जास्त राजकारणाने घेतली. आता मध्यंतरीच्या काळात तर 20% राजकारण झालं आणि 80% समाजकारण, 80% राजकारण झालं आणि 20% समाजकारण झालं, माफ करा. तर नंतर आपले मोदी सरकार आलं. मोदी सरकारने हळूहळू आपल्या पंतप्रधान मोदींनी हळूहळू सर्व बदल घडवले. आता त्यांनी देखील शिवाजी महाराजांप्रमाणेच सर्व धर्मांच्या लोकांना सामावून घेतलं. अगदी आपल्या सैन्यामध्ये उच्च पदावर स्त्री, मुसलमान धर्मीय स्त्री आहे, त्यांचे सचिव पण मुसलमान, त्यांच्या सचिव श्रेणीमध्ये मुस्लिम धर्माचे पण आहेत. त्यांनी हा कधी विचार केला नाही. त्यांनी सर्वांना बरोबर चालण्याचा विडा उचलला, तो हळूहळू पूर्ण होत आहे. तसंच आता हळूहळू मी एक ह्याच्यावर बोलेन, पण सध्या जे मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये जे काय घडलं, ते अक्षरशः म्हणजे बघू शकत नाही अशी गोष्ट घडली होती. मग लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनच्या काळात किती लोक दगावले. जर माझ्या मते स्पष्ट, मी काय भाजपचा पुरस्कर्ता वगैरे असं काही नाही आहे, पण तेव्हा जर हे भाजप सरकार असतं तर एवढी लोक महाराष्ट्रामध्ये मुंबईत एवढी लोक दगावली नसती. 101% नाही, 1001% दगावली नसती. त्याच्यानंतर हळूहळू आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. नंतर शिवसेनेचे आपले शिंदे साहेब झाले. त्याच्याबरोबर जोडीला अजित पवार होते. त्यांनी पण भरपूर समाजकारण केलं, राजकारण कमी केलं. या शिंदे साहेबांनी तर कधीच म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिलं. आता त्यांच्यावर एवढा अन्याय झाला होता, त्या गोष्टीवर मी नंतर बोलीन. पण त्यांनी एवढं हे केलं. लाडकी बहीण योजना, अर्थात ती देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री साहेब आणि ते पूर्वीचे शिंदे साहेब आणि त्यांच्या जोडीला अजित पवार साहेब यांनी लाडकी बहीण योजना जी राबवली, ती अत्यंत उत्तमात उत्तम होती. कारण की तळागाळातल्या स्त्रिया आहेत, त्यांच्याकडे अडीअडचणीला पैसे नसतात, काय नसतं, औषध पाण्याला खर्चाला पैसे नसतात, गोरगरीब असतात, त्यांना त्याचा भरपूर लाभ मिळाला. अर्थात त्याच्यात साथ होती आपल्या फडणवीस साहेबांची, दिवंगत अजित पवार साहेबांची. सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. काही जणांनी ओरडाओरड केली की तिजोरीवर भार पडतो, हे पडतं, पण ते सर्व ठीक आहे. भार पडला तरी सरकारमध्ये तेवढी क्षमता आहे की ती पेलवण्याची. तर ते ह्या गोष्टी समाजकारण करत गेल्यानंतर त्यांनी राजकारणात हात घातला. शिंदे साहेब तर म्हणजे आपल्या राजसाहेब ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे राजा माणूस, दिलदार माणूस. मी तर त्यांचा एक किस्सा राजसाहेबांकडनं ऐकला होता, म्हणजे ह्याच्यावरच बघितलं यूट्यूबवर, की कोणतरी 2 मुलं विजेच्या धक्क्याने
जागीच वारले छोटी मुलं. तर राजसाहेबांनी फोन केला. शिंदे साहेबांनी त्वरित जी काय रक्कम होती त्याचा धनादेश दिला. नुसता धनादेश दाखवण्यापुरती दिला नाही, तो लगेच रोखीत जमा झाला. हे राजसाहेबांचे शब्द आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जे काय म्हणजे आधी लोकांच्या म्हणजे भावनांना व्यवस्थित हात घातला, भावनांना समजून घेतलं. त्यांना जे काय पाहिजे ते हे केलं. त्यांनी असा विचार नाही केला की हा माझा आहे, हा माझा नाही आहे, मग मी ह्याचं काम का करू. अजितदादांचं पण तसंच होतं. काम होणार असेल तर सरळ होणार म्हणून सांगणार. मग तो कोण आहे, काय आहे बघत नव्हते. आपले बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. कारण मी स्वतः वांद्रे पूर्व इथे राहत होतो म्हटल्याप्रमाणे. त्या आमच्या बिल्डिंगीतली मुलं त्यांच्या पाऱ्यावर जात असत मातोश्रीवर, तेव्हा त्यांची जातीने चौकशी करत होती. अरे ते मंगेशनी जेवला का, हा जेवला का, नावासकट होतं. आता तसं आहे का? तसं नाही आहे. आता सगळं मध्यंतरीच्या काळात सगळं उलटं झालं. शेवटी उलटं झालं, त्यांना फळं मिळाली, सगळं मिळालं. पण ह्या गोष्टी अशा आहेत. म्हणून समाजकारण, तुम्ही राजकारण उद्देशात ठेवून समाजकारण करायचं नाही. समाजकारण करता करता राजकारण बरोबर आपसूक हे होतं. त्यात मुरब्बी लोक तुम्हाला मदतीला येतात. तुमच्या म्हणजे समाजकारण करताना काही अडथळे येतात ते समजून घेतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यात बरेचसे चांगले लोक असतात जे मदत करतात, त्यात कायद्यात बदल घडवतात. कायद्याची मंजुरी घेऊन ते नियमित करतात आणि त्याचा लाभ सर्व लोकांना होतो. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप प्रमाणात होत आहेत. त्याच्यामध्ये सरकार भरपूर मदत करते, भरपूर म्हणजे भरपूर मदत करते. पण तरी पण मला असं वाटतं की लालबहादूर शास्त्रींचं हे होतं, जय जवान जय किसान. आपण देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना आर्थिक पाठबळ भरपूर देतो, सर्व हे त्यांना प्राधान्य देतो, दिलंच पाहिजे. कारण ते जेव्हा जागतात तेव्हा आपण झोपतो. ठीक आहे. तसंच शेतकरी जेव्हा कष्ट करतो तेव्हा आपण खातो. तर माझं असं म्हणणं आहे की जसं सैनिकांना त्यांच्यासाठी कॅन्टीन चालू केलेले आहेत, ड्युटी फ्री, म्हणजे त्यात कर कुठलेही नाही. म्हणजे आता ठीक आहे, शेतकऱ्यांना आपण खत देतो, बियाणं देतो, स्वस्त दरात कर्ज देतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन त्यांना गृह उपयोगी लागणाऱ्या वस्तू टॅक्स विरहित, नॉन टॅक्सेबल ठेवले, त्यांच्यासाठी सुद्धा कॅन्टीन सुरू केले किंवा असं हे केलं तर ते जास्त सक्षम होतील. आत्महत्या करण्याला आळा बसू शकतो. अगदीच नाही पण बसू शकतो. त्यात त्यांना जे कर्ज दिलं जातं, ते कर्ज हा शब्द न ठेवता, कर्ज म्हटलं की माणसाला धडकी भरते की कर्ज हे म्हणजे आपल्याला परत द्यायचंच आहे. हे त्यांच्या ठीक आहे, सरकार माफ करतं भरपूर. महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आपले अजितदादा पवारांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना राबवल्या वगैरे, सगळं मान्य आहे. पण त्या कर्जाला जर आगाऊ रक्कम असं म्हटलं, ॲडव्हान्स, कारण शेवटी बघा बँकेत व्याज माफ केलं जातं, कधी कधी कर्जही माफ केलं जातं बऱ्याचशा वेळी. त्याच्यापेक्षा कर्ज हा शब्द न ठेवता त्यांना आगाऊ, ॲडव्हान्स असा जर शब्द ठेवला तर त्यांच्या मनावरचा थोडा ताण कमी होईल की तुम्हाला ही आगाऊ रक्कम देतोय, की ही तुमची एवढं पीक आल्यावर एवढी तुम्ही परतफेड करा. कर्ज हा शब्द ऐकला ना की जरा माणसाला थोडंसं, कोणी आता मी जरी कर्ज काढलं तरी शेवटी माझ्या डोक्यात ते भिनतं की मी कर्ज काढलंय. पण आगाऊ घेतलंय ना, तर आगाऊ हा सौम्य शब्द आहे. आगाऊ रक्कम किंवा आगाऊ मोबदला घेतलाय. त्याचप्रमाणे त्यांना मी म्हटल्याप्रमाणे कॅन्टीन, ज्याच्यामध्ये साबण, इतर गोष्टी ज्या शेतात पिकत नाहीत अशा त्यांना
त्याच्यावर कर न ठेवता जागोजागीचा अर्थात त्यामध्ये उच्च अधिकारी आहेत ते ठरवतील काय हे ठेवायचे त्याच्या म्हणजे अटी काय ठेवायच्या, किती शेती असेल तर किती त्यांना सूट द्यावी, किती टॅक्स आहे. कारण की एकदम सधन शेतकरी असतात त्यांना त्याची तशी काही गरज नसते. पण जे छोटे-छोटे शेतकरी आहेत, त्यांना ह्याची खूप गरज असते. तर ते ह्याच्यामध्ये सरकारनी थोडंसं लक्ष दिलं तर बरं होईल आणि त्यातूनही मी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक राजकारणी, समाजकारणी ह्याच्या बाबतीत बोलेन. मला राजकारणावर कुठल्याही का राजकारणी व्यक्तीवर टीका करायची नाही. कारण की फक्त हे असं घडलेलं आणि असं घडायला पाहिजे. असं केलं तर असा लाभ होईल. एवढंच फक्त मी मांडू शकतो. मी ह्यानी असं केलं, ही चूक होती, हे बघायला माझी नियुक्ती झालेली नाही. त्याच्यामुळे मी आता आपली रजा घेतोय. पुढच्या एपिसोडमध्ये मी दुसरं आणखीन कोणाचं तरी हे घेऊन बोलीन. मला आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं समाजकार्य आणि मग राजकारण, त्यांच्यामध्ये असलेले त्यांचे अष्टप्रधान म्हणजे आपले माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय नारायण राव साहेब आणि असे बरेचसे मनोहर जोशी साहेब ह्यांच्याबद्दल मी हळूहळू बोलीन. कारण की ह्या लोकांना मी जरी जवळनं बघितलं नाही, नारायणराव साहेबांना मी जवळनं बघितलेलं आहे. माझे भाऊजी त्यांचे अतिशय निकटवर्तीय होते BSTमध्ये, त्यांच्याबद्दलही बोलीन. छगन भुजबळ साहेब माझी पणजी होती, माझगावला अंजीरवाडीत राहायची. त्यांच्याकडनं लहान असताना छगन भुजबळ कोण आहेत हे मला तेव्हा ऐकून माहिती होतं. मला छगन भुजबळ राजकारण आहे, शिवसेना आहे, हे मला तेव्हा काही माहीत नव्हतं. पण छगन भुजबळ हे नाव माझ्या पणजीकडनं ऐकायचो. ती माझगाववरनं माझ्या आईकडे बांद्र्याला यायची. तेव्हा बऱ्याच वेळा ऐकायचो. माझ्या पणजीला भुजबळ साहेब घरी जाऊन फोन आला की बोलवायचे, तुमचा फोन आला. माझ्या पणजीचं आडनाव गायकवाड. तर त्यांना ते बोलवायला यायचे. तेव्हा ते मला सांगायचे हाफ पॅन्टवर यायचे भुजबळ साहेब. तर ह्या लोकांवर मी हळूहळू एक एपिसोडवर बोलत जाईन. तरी आपल्याला काय त्यात त्रुटी काय आढळल्या तर मला सांगा. आणि असं नाही की मी विरोधात जे बोलतायत, सरकारच्या विरोधात जे बोलतायत काही चॅनल्स आहेत, त्यांचा पण मी मनापासून सन्मान करतो की ते त्यांच्या जागी ठीक आहेत. पण कसं असतं, सरकार आता काम चांगलं करतंय तर सारखं टोचून बोलणं हे विषयाला धरून वाटत नाही. तरी पण नंतर आपण ह्या गोष्टीवर बोलू. मला आता रजा द्या. धन्यवाद.